मी आज रव्याच्या शंकरपाळ्या करते. हा रवा मी 1 वाटी घेतला आहे, तर मोजून भरून दाखवते. आणि भाजून घेतला आहे. हे 2 चमचे मी तूप घालून भाजून घेतलं आहे, असा गवळा गवळा, जास्ती पण भाजायचं नाही. आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचा. जाड रवा आहे हा. एक वाटी फक्त घेतलेला. एक वाटी आणि जराशी 2 चमचे फक्त वर आहे, जास्ती नाही आहे. आता हा भाजून घेतला जरा, म्हणजे चांगले खमंग शंकरपाळ्या होतात म्हणून भाजून घेतला आधी. जरा माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून भाजून घेतला. हे 2 चमचे मी तूप घालून भाजून घेतला. आता मिक्सरमधून जरा बारीक करून घेते. जास्ती पण लय बारीक नाही पिठासारखा करायचा, कारण का पाणीने आपण भिजवणारच आहे, मळणार आहे चांगला, मग तो होतो बारीक. पण शंकरपाळ्या छान होतात त्याच्या. आणि हे बेसन पीठ, हे 2 चमचे आहे, हे ह्याच्यामध्ये मी ओतणार आहे. फक्त बेसन पीठ 2 चमचे, बाकी कुठलं रवाच आहे फक्त. आता वाटून घेते मी. झालं बारीक करून, असं बारीक करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये ओतते. हा ओवा आहे, हा अर्धा चमचा ओवा घेतला आहे. हा अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरं, त्याच चमच्याने मोजून घेतलं मी. आबडधोबड असं बारीक करून घेतलं आहे. ही धन्याची पावडर आहे, 1 चमचा फूल अगदी, आणि 1.5 चमचा लाल तिखट. ही 1 चमचा साखर आहे. आता ही भिजवून घेणार आम्ही पाण्यामध्ये. साखर घालायची, चांगली असते, चव चांगली येते त्याला. थोडं पाणी ओतून विरघळून घ्यायची. आता या पिठामध्ये मी सगळं आपल्या रव्याचं हे पीठ केलेलं आहे, ह्याच्यामध्ये सगळं हे ओतणार आहे. तर पहिली साखर मी चमच्याने हलवून विरघळून घेते आणि मग ओतते. ह्याच्यामध्ये ओतते रव्याच्या या पिठामध्ये. ओवा, बडीशोप आणि जिरं. ओवा असा हातो चोळून टाकायचा ह्याच्यामध्ये. धन्याची पावडर, लाल तिखट, हळद थोडी, हिंग 2 चिमूट, मीठ 1 चमचा. आता हे पाणी साखरेचं हे पहिलं मिक्स करून घेते सगळं. त्याच्यामध्ये मोहन नाही घालायचं. मी 2 चमचे तूप घातले, मोहन नाही आता घालणार. ते रवा भाजताना घालून घेतले. असं एकसारखं लावून घेते याला पहिलं, मग पाणी ओतते, भिजवून घेते. मिक्स करून झालं आता सगळं चांगलं, एक जीव झाला त्याचा सगळा. आता हे साखर घातलेलं पाणी हे ओतते याच्यामध्ये पहिलं.
पाणी लागन तसं घ्यायचं आणि मळून ठेवायचं, कारण का रव्याला पाणी लागतं. रव्याचं पीठ आता हाताने मी हे करते. पाणी घेते, एवढं घेतलं लागेल तसं घेणार आहे मी, सगळं नाही घेणार, थोडं थोडं करून मळून घ्यायचं. असं मळून घेते, असं मळून घेते, गोळा करून ठेवते. पाणी घेतलेलं मला लागलं नाही, थोडंच घेतलं, तसंच पाणी आहे. जास्ती पातळ पण नाही करायचं. आता असं गोळा करून ठेवते, 15-20 मिनटं झाकून ठेवते. 15-20 मिनटं झाकून ठेवते. 20 मिनटं झाली, झाकण काढते. चांगले भिजले आता पीठ रव्याचं. आता लाटून घ्यायचं, असं गोळे करून घेते त्याचे. त्यावर कढई तापत ठेवते, तेल तापत ठेवते, म्हणजे मग लाटून घेते. आता चिटकायला जर लागलं तर तेलाचा हात लावून घ्यायचा असा. तर मी तेलाचा हात लावून घेते, याला लाटून घेते. तेलाचा हात लावला जरा. थोडं असं हे फिसकटल्यासारखं होतं, पण शंकरपाळ्या चांगल्या होतात त्याच्या. असं लाटून घेते मी सगळं. अशी लाटून झाली, अशी लाटायची. तेलाचा हात लावायचा, चिटकायला लागला. आता चिटकलं नाही, याला लागलं चिटकायला जर पीठ रव्याचं, तर याला तेलाचा हात लावायचा पळपटाला आणि लाटण्याला. अशी लाटून घ्यायची सगळी. लाटून घेणार आहे मी सगळी, अशी लाटून घेते. कापून घेते रव्याची मसाला शंकरपाळी. अशी कापून घेते, तळून घेते. ह्याच्यावरच ठेवल्यात मी पळपटवर. आता तेल तापत ठेवले मी, तेल तापलं का बघते, मग तळून घेते. तेल तापले, त्याला सोडून घेते. चमचे घ्यायचा, चमच्याने असं तेल असं हे करत राहायचं, हलवत राहायचं असं तेल. मस्त होतात अगदी. तळू देत आता. अशा वरती आल्या तेलावर असं हलवत राहायचं छोट्या चमच्याने बा साईडनं, आणि मग झारा फिरवायचा. असा झाऱ्याने असं फिरवायचं, फिरवत राहायचं. कमी गॅसवरच तळून घ्यायच्या, म्हणजे चांगल्या तळल्या जातात, आतमध्ये पीठ राहत नाही. असे तळून घ्यायच्या, भारी होणार मसाले शंकरपाळ्या रव्याच्या.
असं चॉकलेटी रंग येऊन द्यायचा चांगला, हलवत राहायचं मग सारखं असं. आता काढून घेते, चांगल्या तळले. अशा तळून घेते मी. अशा तळून घेते. असं तेल हलवत राहायचं साईडनं. त्या भारी झालेत एकदम. एकदम मस्त झालेत, अगदी भारी. अशा उलट्या पालट्या तळत राहायचं. असं मंद गॅसवर तळून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये कच्च्या राहत नाही. म्हणजे खमंग होतात अगदी. कसला भारी वास सुटलाय मसाल्याचा, ते त्यात मसाला घातलेला. काढून घेते. अशा सगळ्यात तळून घेते अशा मी. अशा मस्त भारी झाले अगदी. तळू देत. झाले, काढून घेते आता. एकदम भारी मस्त झाले अगदी. गॅस बंद करते. झाले आता. झाल्या माझ्या रव्याच्या मसाले शंकरपाळ्या. काय मस्त छान झालेल्या, अगदी खुसखुशीत झालेत, नुसत्या पिठासारख्या. एकदम भारी झालेत, एकदम भारी झालेत, मस्त अगदी. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण अशा करून बघा कशा झाल्या आणि मला सांगा. एक नंबर अगदी शंकरपाळ्या, खुसखुशीत नुसत्या भारी.